नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत झटपट, टेस्टमध्ये एकदम मुंबई स्टाईल आणि खूपच सोपी वन पॉट पावभाजी। फक्त एका कुकरमध्ये तयार होणारी ही पावभाजी कमी वेळात आणि कमी मेहनतीत बनते। मग चला सुरुवात करूया। सगळ्यात आधी कुकरमध्ये 3 चम्मच तेल आणि 1 चम्मच बटर गरम करून घेऊया। आता यात अर्धा चम्मच जिरा, ड्राय कस्तुरी मेथी आणि हिंग घाला। यानंतर यात तयार केलेली आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट घालून छान असं परतून घ्या। आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या। खमंग सुगंध आला की टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा। आता यात भाज्या घालून घेऊयात। इथे मी फ्लावर, एक छोटा गाजर, बीन्स, तुम्ही बीन्सच्या ऐवजी हिरवे मटार सुद्धा टाकू शकता, अर्धी शिमला मिरची आणि एक छोटा बीट। यानंतर यात आपण 3 ते 4 बटाटे घालून घेऊयात आणि सर्व भाज्या छान असे मिक्स करून घेऊया। भाज्या मिक्स करून झाल्यात। आता यात मी अर्धा चम्मच हळद, 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1 ते 1.5 चम्मच पावभाजी मसाला टाकते। हा मसाला पावभाजीची खरी टेस्ट आणतो। आता यात चवीनुसार मीठ घालून सगळं छान मिक्स करा। एक ते 2 ग्लास पाणी घालून कुकरचं झाकण लावा आणि 4 ते 5 शिट्या होऊ द्या। वन पॉट प्रेशर कुकर पद्धत झटपट आणि सोपी मानली जाते। काय सुरेख रंग आलाय आपल्या पावभाजीला। कुकर थंड झाल्यावर भाज्या मॅशरने छान मॅश करून घ्या। घरातल्या साध्या भाज्यांपासून अशी हॉटेलसारखी पावभाजी तयार होईल हे कोणालाच विश्वास बसणार नाही। भाजी थोडी घट्ट असल्यामुळे मी यात गरम पाणी टाकून पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेते। भाजी जितकी मॅश आणि बटरयुक्त असेल तितकीच टेस्टला भारी लागते। आता आपण आपल्या पावभाजीला मस्त असा बटर आणि पावभाजी मसाल्याचा तडका देणार आहोत। गरमागरम भाजीवर बटरचा गोळा, बाजूला कांदा, लिंबू आणि बटरमध्ये भाजलेले पाव। आहा, ही पावभाजी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना। जर तुम्हाला ही वन पॉट पावभाजी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच भन्नाट आणि सोप्या रेसिपीजसाठी भेटत राहूया। धन्यवाद।